नमस्कार भावांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। काल जो मी व्हिडिओ बनवला त्याच्यात भरपूर जणांचे डाऊट आहेत की कोणत्या डेट नंतरच्या पाहिजे, स्टेटचं पाहिजे का सेंट्रलचं पाहिजे। तर भावांनो, हे ऑडिओ तो आपण तेच बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता आपल्या टॉपिककडे वळूया। भावांनो, EWS, OBC, SC आणि ST या सर्वांसाठी भावांनो सेंट्रल सर्टिफिकेट लागते। हे भावांनो लक्षात ठेवा। स्टेटचं भावांनो काढू नका, सेंट्रलचं काढून घ्या आणि ह्याची व्हॅलिडिटी भावांनो 1 वर्ष असते फक्त। स्टेटची व्हॅलिडिटी कायमस्वरूपी असते, त्यामुळे भावांनो सेंट्रलचं काढून घ्या। EWS, OBC, SC आणि ST हे भावांनो सेंट्रलचं लागते, हे लक्षात ठेवा भावांनो। आणि ह्याची डेट आहे म्हणजे हे 31 मार्च 2025 नंतर काढलेले असावीत का, कारण SSC GD 2026ला 31 मार्च 2025 नंतरची डॉक्युमेंट मागतात, हे भावांनो लक्षात ठेवा। आणि ही चालतात फक्त 31 मार्च 2026 पर्यंत, हे भावांनो लक्षात ठेवा। परत एकदा सांगतो, SSC GD 2026 जी आहे त्यासाठी डॉक्युमेंट 31 मार्च 2025 नंतरची असावीत आणि ही चालणार 31 मार्च 2026 पर्यंत। त्याच्या अगोदर म्हणजे 31 मार्च 2025च्या अगोदर जर काढलेले असेल तर भावांनो ती व्हॅलिडिटी मानत नाही, त्यामुळे रिजेक्ट करण्यात येईल। त्यामुळे भावांनो आत्ताच भावांनो अजून चान्स आहे, अजून 15-20 दिवस आहेत किंवा 1 महिना जर असेल तर भावांनो काढून घ्या, कारण आता दिवाळीची सुट्ट्या त्यांनी चालू होत्यात। त्यामुळे भावांनो लवकर मिळणं मुश्किल आहे, कारण सरकारी कामाने 12 महिने थांब अशी गत आहे भावांनो। त्यामुळे भावांनो जेवढ्या लवकर होईल तेवढं डॉक्युमेंट काढून घ्या। आणि काय अडचण आली तर भावांनो खाली व्हॉट्सअप नंबर देतो, त्यावर भावांनो मेसेज करा। पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे भावांनो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।